नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पास्ता। त्याच्यासाठी मी इथे ताटामध्ये पास्ता काढून घेतलेला आहे आणि आज आवडीचा नाश्ता होता, त्यामुळे साहेब आमचे मला मदत करत होते। तर या चॉपरमध्ये मी सिमला मिरची आणि कांदा कट करून घेतलेला। तुमच्याकडे जर अजून कोणत्या भाज्या असतील तर त्या पण तुम्ही घालू शकताय, गाजर वगैरे। तर इथे पाण्याला उकळी आणून घ्यायची अगोदर, त्या पाण्यामध्ये तेल आणि मीठ घालायचे आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला पास्ता घालायचा आहे। आणि इथे मी भाज्या कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय काय लागणार आहे तर मॅगी मॅजिक मसाला, ऑरेगॅनो, चीज आणि ब्लॅक पेपर पावडर मी घेतलेली आहे। तर इथे पास्ता मी नितळून घेतला। इथे भाज्या आपल्याला कट करून रेडी आहेत आपल्या। तर कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये भाज्या घातल्या, जर अशा त्या फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये। बटर घातलं तरी पण चालेल इथे। आणि मग मॅगी मॅजिक मसाल्याचं एक पॅकेट मी आत्ता ह्याच्यामध्ये फोडून घालणार आहे आणि एक आपण नंतर वरून घालणार आहे। तर आणि ह्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, जे पण सॉस आहेत तुमच्याकडे ते घाला। मी आत्ता माझ्याकडे जेवढं होतं तेवढं घातलं आणि इथे मी पास्ता जेव्हा नितळून घेतला ना, त्याचं पाणी थोडंसं काढून घेतलंय। ते पाणी आपल्याला नंतर ॲड करायचं आहे। आता इथे भाज्या सगळ्या शिजल्यानंतर आणि मसाले थोडेसे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पास्ता उकडलेला घालायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओरेगानो घालायचं आहे आणि थोडंसं ना पास्ता घातल्यानंतर ते चिकट होतं, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं ते, आणि ते पाणी दाट असतं त्यामुळे ते पाणी घालायचं। ब्लॅक पेपर पावडर इथे मी घातलेली आहे, थोडंसं मीठ पण आपण घालायचं ह्याच्यामध्ये। आणि तसेच मॅगी मॅजिक मसाला जो एक पॅकेट आपण मगाशी ठेवला होता तो आत्ता मी इथे ॲड केलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये मिओनीज आणि सॉस, आपला जो टोमॅटो केचपचा सॉस असतो तो पण तुम्ही इथे घालू शकता। तर इथे बघा, हे मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण ॲड करू शकता। इथे मी टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे, मेयोनीज घालून घेतलेला आहे। आता छान असं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती चीज किसून घालायचं आहे आपल्याला। ओरेगॅनो थोडंसं जास्त घालायचं, त्याच्याने टेस्ट आपली छान येते पास्त्याची। तुम्ही इथे बघू शकताय। आता छान असं मी मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला झाकून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून चीज मेल्ट होतं, तसं पण ते हलवल्यानंतर होतंच मेल्ट। आता तुम्ही इथे बघू शकताय आपला चीजी क्रीमी पास्ता रेडी आहे। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर ट्राय केली। आम्ही तर पास्ता एन्जॉय करत खाल्ला, तसंच तुम्ही पण पास्ता बनवा आणि एन्जॉय करत खा। लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।